हॅलो स्टुडंट, आता आपण राईट अ प्रोग्राम टू फिल अ रेक्टँगल युजिंग बाउंड्री फिल अल्गोरिदम बघणार आहोत. आता बाउंड्री फिल अल्गोरिदम मध्ये पण दोन टाईप आहेत, 4 कनेक्टेड आणि 8 कनेक्टेड. आता आपण जो काही बाउंड्री फिल अल्गोरिदम बघणार आहे तो 4 कनेक्टेड आपण बघणार आहोत. प्रोग्राम स्टार्ट करताना आपण काय लिहितो, हॅश include stdio.h ही हेडर फाईल लिहितो. ग्राफिक्सचा प्रोग्राम आहे त्यामुळे हॅश include आपण graphics.h ही हेडर फाईल आपण लिहितो. त्यानंतर आपण प्रोग्राम स्टार्ट करतो तो म्हणजे वाईड मेन फंक्शनने. आता बाउंड्री फिल अल्गोरिदम मध्ये दोन फंक्शन आपण यूज करणार आहे. एक आहे ते मेन फंक्शन आणि दुसरा आहे ते बाउंड्री फंक्शन. असे दोन आपण वेगवेगळे फंक्शन यूज करणार आहोत. आता याच्यामध्ये पहिल्यांदा वाईड मेन फंक्शन आपण लिहूया. वाईड मेन फंक्शन मध्ये ऍज इट इज आपण ग्राफिक्सचे प्रोग्राम लिहितो. त्याच्यासाठी लागणारे जे काही ग्राफिक्स ड्रायव्हर, ग्राफिक्स मोड किंवा इनिट ग्राफ हे आपण ऍज इट इज लिहिणार आहोत. त्यामुळं पहिला स्टार्टिंग काय करतो आपण, ग्राफिक्स ड्रायव्हर इज इक्वल टू डिटेक्ट कॉमा ग्राफिक्स मोड. त्यानंतर आपण ग्राफ इनिशियलाइज करण्यासाठी आपण इनिट ग्राफ हे फंक्शन यूज करतो. इनिट ग्राफ फंक्शन त्याच्या आतमध्ये एम्परसाइन ऑफ जीडी कॉमा एम्परसाइन ऑफ जीएम कॉमा डबल कोड मध्ये आपण काय करणार आहे, C:// टर्बो C3:/BGI फाईल आपण काय करतो, एंटर करून घेतो. त्यानंतर आपल्याला रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे त्यामुळे मी रेक्टँगलचं फंक्शन लिहून घेतो. रेक्टँगल त्याचे कोऑर्डिनेटर मी काय घेणार आहे, 50,50,100,100. त्यानंतर आता मला काय करायचं आहे की मला कुठलं फंक्शन यूज करायचं, तर बाउंड्री फंक्शन यूज करायचं आहे. ते फंक्शन मी मेनच्या बाहेर करणार आहे. त्यामुळे मी इथं काय केलं, बाउंड्री फंक्शन त्याच्या आतमध्ये आपल्याला सेम एक्स कोऑर्डिनेटर, वाय कोऑर्डिनेटर, त्यानंतर फोरग्राउंड कलर, फोरग्राउंड अंडरस्कोर कलर कॉमा बॅकग्राउंड कलर अंडरस्कोर कलर. त्यानंतर आपण फंक्शन राईट करून घेणार आहे. आता याच्यामध्ये सेम ऍज इट इज काय करायचं आहे आपल्याला की जर इफ गेट पिक्सेल मध्ये आपण जो काही एक्स आणि वाय जो आहे तो आपला पिक्सेल आपण घेणार आहे. तो काय पाहिजे तर आपल्याला नॉट इक्वल टू फोरग्राउंड कलर अंडरस्कोर कलर. त्याचबरोबर जो काही माझा गेट पिक्सेल आहे तो मला काय पाहिजे आहे, एक्स कॉमा वाय, तो जो काही पिक्सेल आहे तो पण नॉट इक्वल टू काय पाहिजे, बॅकग्राउंड कलर. जर हे दोन्हीही नसेल तर मी काय करू शकतो, तर जो काही पिक्सेल जो आहे एक्स आणि वाय म्हणजेच आपण काय करणार आहे, पुट पिक्सेल म्हणजे जो काही माझा पुट पिक्सेल एक्स कॉमा वाय आहे त्याला मला कुठला कलर द्यायचा आहे तर फोरग्राउंड कलर द्यायचा आहे. फोरग्राउंड कलर द्यायचं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, 4 कनेक्टेड वापरणार आहे. म्हणजेच आपण जो काही एक्स आणि वाय हा एक पिक्सेल घेतलाय त्या पिक्सेलच्या राईट, लेफ्ट आणि टॉप आणि बॉटमला आपण काय करणार आहे, त्याच्या नियरेस्ट जे काही नेबर 4 पिक्सेल आहे त्याला आपण कलर फिल करणार आहे. परत सेम प्रोसेस सगळ्या पिक्सेलसाठी होणार आहे जोपर्यंत आपण बॅकग्राऊंड कलर मॅच होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, म्हणजेच आपण इथं परत सेम फंक्शन यूज करणार आहे, बाउंड्री फंक्शन. ते फंक्शन मला कधीपर्यंत यूज करायचं आहे, एक म्हणजे माझा जो काही पिक्सेल एक्स आणि वाय आहे त्याच्या राईट साईडला, लेफ्ट साईडला, टॉप आणि बॉटमला. म्हणजेच काय असणार आहे, x+1 आणि y, x-1 y, y-1 आणि xy+1 असे 4 मी कोऑर्डिनेटर घेणार आहे. त्यानंतर x+1 y कॉमा सेम ऍज इट इज फंक्शनचं जसं आपण इथं डिक्लेअर केलेलं आहे ऍज इट इज तुम्ही इथं पण सेमच फंक्शन डिक्लेअर करावं लागणार आहे. त्यामुळं फोरग्राउंड कलर अंडरस्कोर कलर कॉमा
बॅकग्राऊंड कलर, ठीक आहे. नेक्स्ट आहे सेकंड पॉइंट घेणार आहे बाउंड्री फंक्शन, ज्याच्यामध्ये मी काय करणार आहे x-1 कॉमा y कॉमा फोरग्राउंड अंडरस्कोर कलर कॉमा बॅकग्राउंड अंडरस्कोर कलर. त्यानंतर नेक्स्ट घेणार आहे बाउंड्री फंक्शन, याच्यामध्ये मी x ॲज इट इज ठेवणार आहे y+1 कॉमा फोरग्राउंड कलर अंडरस्कोर कलर कॉमा बॅकग्राउंड कलर. नेक्स्ट बाउंड्री फंक्शन, ज्याच्यामध्ये x ॲज इट इज राहील आणि y-1 घेणार आहे आपण कॉमा नेक्स्ट फोरग्राउंड अंडरस्कोर कलर कॉमा बॅकग्राउंड अंडरस्कोर कलर. ओके, हे आपण लिहिल्यानंतर ज्यावेळी हे 4 फंक्शन माझे डिक्लेअर होते त्यावेळी मी फंक्शन हे कुठं कॉल करणार आहे, तर हे जे काही फंक्शन आहे ते मी वाईड मेन मध्ये हे फंक्शन कॉल करणार आहे बाउंड्री फंक्शन. सेम इथं काय करा, रेक्टँगल नंतर बाउंड्री ब्रॅकेट मध्ये आता आपल्याला x, y, फोरग्राउंड कलर, बॅकग्राऊंड कलर घ्यायचा आहे. मग आपला जो काही रेक्टँगल आहे त्याच्यामधला एक आपल्याला पिक्सेल उचलायचा आहे, म्हणजेच तो गेट पिक्सेल असेल x आणि y. तो 50-50च्या पुढे आणि 100-100च्या आत त्या रेक्टँगल मधला कुठलाही पॉइंट घ्या. आता मी काय करतो 55, हा एक पिक्सेल घेतलाय आणि माझा फोरग्राउंड कलर जो आहे तो मी व्हाईट ठेवणार आहे त्यामुळे 15 घेतला आणि माझा बॅकग्राऊंडचा कलर ब्लॅक आहे त्यामुळे मी काय घेतला तो 4 घेणार आहे सेमीकोलन. त्यानंतर प्रोग्राम संपलाय म्हणून आपण इथं काय करतो गेट ch फंक्शन यूज करणार आहे आणि त्यानंतर प्रोग्राम क्लोज झालाय त्यामुळं ग्राफ पण क्लोज करायचं आहे म्हणून क्लोज ग्राफ फंक्शन मी काय करणार यूज करणार आहे. त्यानंतर तुम्ही फाईलमध्ये जा, प्रोग्राम सेव्ह करा. कंपाइल करण्यासाठी अल्टर F9, ठीक आहे. आता इथं रिटर्न टाइप फंक्शन येणार आहे त्यामुळं इग्नोर इट. त्यानंतर तुम्ही रन करा कंट्रोल F9. त्यानंतर तुम्हाला तुमचं आउटपुट दिसणार आहे. हा तुम्हाला फिल झालेला तुमचा रेक्टँगल दिसला आहे. थँक्यू.